आणि त्यांचा मुलगा यांनीच हे बोगस मतदार आणले होते. माझा मुलगा त्याला मारताना गाडीवर आला पळत तिकडे, हे सगळ्या कॅमेऱ्याने पाहिलं आहे. तो गाडीहून उतरतो आणि त्याला घेतो आणि तो बिचारा महाराज धक्का त्याला चिपकतो की मला मारू नका म्हणून. आणि यांनी पण त्याला मार खाणे म्हणून तू बाबा इथनं जा. कोणी हेच करेल ना, काय चुकीचं केलं त्याने. आणि पोलिसवाला मारते मागे गाडी घेऊन फिरणार, त्याला काय अधिकार होता भाडव्याला. हां, तू त्याला पहिले हाय का, तो खरा बोगस पकडणं पहिले. जे माजी आमदार शिंदे यांनी ती प्रभाग 6ची निवडणूक रद्द करण्याची मागणी केली निवडणूक आयोगाला. आता त्या शिंदेला बुलढाणा शहरात सगळ्याच मतदारसंघात मध्ये त्याचं डिपॉझिट जायची परिस्थिती आहे. किती वार्डाची निवडणूक रद्द करणार आहे तो. हां, किती वार्डाची करणार आहे. अरे तुला तुझ्या पक्षाच्या लोकांनी लाथ हाडला. तुझ्या पक्षाच्या लोकांनी परंपरागत भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या मतदारांनी तुला लाथ हाडला. इतरांचा काय विषय आहे. आणि माझा जो प्रभाग 6 आहे, मी गेल्या 40 वर्षात आमच्या त्या जागा कधीच पडल्या नाही. एकतर्फी निवडणुका झाल्या इतकं आमचं काम आहे. आणि तुम्ही आमच्यासमोर चिल्लर फोत्र देऊ राहिले, ते काय जिंकणार आहे का. 100-200 जाणार आहेत का ते. हजाराच्या फरकानं आम्ही आज जागा जिंकतो, तिकडे जिंकू शकत नाही. अरे तू आमदार, माझी आमदार 15 वर्ष, तुझ्या वार्डात तुला उमेदवार मिळाले नाही. तुझ्या वार्डातल्या जागा माझ्या शिवसेनेच्या मी जिंकून दाखवतो. तुला तिथं तुझ्या उमेदवाराचं डिपॉझिट आहे. माझ्या चॅलेंज 3 नंबर झाले तुझे उमेदवार. ही तुझी अवकात आहे. विनाकारण कशाला थैथाट करतं. काल मतदान पार पडलं, आज निकाल अपेक्षित होता, मात्र आता निवडणूक आयोगानं हा निकाल लांबवला. कसं पाहताय. नाही, निकाल लांबवण्याची आवश्यकता नव्हती. आता नगरपालिकेचा या नगरपालिका त्या नगरपालिकेत फरक पडत नसतो. तो तेवढ्यापुरता शहरापुरता असतो. आणि त्याच्यामुळे आता 20 दिवस जी प्रशासकीय कामं आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणारी किंवा इतर, ही मागे पडणार आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोग का संपूर्ण महाराष्ट्राला यासाठी वेठीस धरतं मला हे कळत नाही. खरं तर हा निवडणूक आयोगाकरता या सरकारनं काहीतरी कायदे केले पाहिजे, याला वट्टीवर आणलं पाहिजे की हा मनाचे कायदे सगळे आणतो. मतदार यातले बोगस नावं काढत नाही, खोटी नावं काढत नाही, मेलेली नावं काढत नाही, जे तरुण झाले त्यांचे नाव टाकू देत नाही. असे कोणते निवडणूक आयोगाचे कायदे. याला काय TN सेशन समजला नाही का. त्याच्यामुळे सरकारने जरा हे कायदे केले पाहिजे. याचा काही फरक पडत नाही. यांनी हे काय निकाल मतमोजणी करून घ्यायला पाहिजे होती. नाहीतर कमीत कमी आता काय त्याला आचारसंहिता शिथिल करून टाका. सगळं संपलेलं आहे. इनमी महाराष्ट्रात 3-4 नगरपालिकांसाठी तुम्ही 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीचं सगळं थांबवता. हे काय बरोबर नाही. पण भाऊ, या निवडणुकीमध्ये जे मतदानाचा जो घोळ झाला तो जिल्हा परिषदांनी येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठेच घोळ झालेला नाहीये. हे घोळ फार निवडणूक आयोगाचा घोळ आहे. त्यांनी किमान जिल्हा परिषदपर्यंत तरी हे क्लिअर केलं पाहिजे. काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये शहरात ग्रामीण भागातले लोक शहरात राहायला आले आणि ते निवडणुका लढतात. मग प्रत्येकाने आपापल्या गावातली 200, 300, 400 नावं टाकली. मग शहरात काम करून आमचा उपयोग काय. ऐन वेळेवर जर बाहेरचा मतदार येऊन जर लोकांना जिंकवत असेल तर आम्ही इथं कामं करून आमचा उपयोग काय. इथल्या लोकांच्या प्रश्न आमचा फायदा काय. ती जयश्री शेळकी जी टवटव करते, तिचे 1,500 नाव बुलढाणा शहरात आहे. तिच्या PAचं नाव बोगस बुलढाण्यामध्ये. ते काय बोलतील उभाटावाले प्रवक्ता. 1,500 नाव तिचे स्वतःचे टाकेल तिने. तिच्या PAने मतदान केलं खेड्यात असून. काल जे मतदान झालं ते कमी टक्केवारी पूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त सर्वात कमी बुलढाणा झालेली आहे. ते जे मतदान बुलढाण्यामध्ये कमी झाल्याचं दिसतं ते झालेल्या मतदानाच्या 75% आहे. आम्ही नरडात जाणून सांगतो की अरे हे जे लोक नाहीच आहे ते यादीमध्ये येतात ते का आकाशातून खाली येतील मतदान करायला. ते काढा ना तुम्ही, तेव्हा तुमचा टक्का वाढेल ना. तुम्ही 100% मतदाराची नावं दाखवता आणि त्यातले 30% नावं हे लोक जिवंतच नाहीये का, कधी गाव सोडून गेले, ते कसे येतील मतदान करायला. निकालावर याचा काय परिणाम होईल. निकाला काय, मतदान यादीमध्ये मतदार जास्त दाखवणं आणि मतदान कमी होणं, याला जिम्मेदार हा निवडणूक आयोग यांनी हे काढलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुका पारदर्शकपणे होती. जास्तीत जास्त मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येईल. तुम्ही मतदारसंघात 5,000 मतं आहे म्हणतात आणि त्यातले 1,500-2,000 मतं गायब आहेत, मेलेले आहेत. याला काय अर्थ आहे. कशा करता 5,000 प्रभाग पाडला तुम्ही. मग